शॉपमध्ये खूप पसारा झालेला आहे, खूप सगळं आवरायचं आहे आणि मम्मीकडे गेले, उन्हाळ्याच्या सुट्ट्या, घरातली कामं, इकडे तिकडे फिरणं, ह्या सगळ्यांमध्ये ना माझं शॉप आवरणंच राहून गेलं. आणि रोड फ्रंट असल्यामुळे कॉन्टिन्युअसली धूळ वगैरे चालू असते आणि कस्टमर्स आले ते सगळा पसारा काढून जातात आणि तो तसाच ठेवावा लागतो. मग परत घरी पडायचं आणि एडिटिंग करायचं, व्हिडिओज काढायचे, ह्या सगळ्या कामांमध्ये माझं शॉप खूप खूप घाण झालं होतं. आणि म्हटलं चला आवरूया, आता आता ऑप्शन नाही आहे. खूप कंटाळा यायचा, आज आवरावं उद्या आवरावं हे सगळं म्हणत म्हणत खूप उशीर झाला आहे. सो म्हटलं आता चला आलीच आहे तर शॉप आवरून घेऊया. चला तर मग तुम्हाला दाखवते की किती घाण झाली आहे माझ्या शॉपमध्ये आणि तो सगळा पसारा मी कसा आवरते. एक शॉपकीपर म्हणून आम्हाला घर पण सांभाळायचं असतं आणि संसाराचा गाडा करत करत आम्हाला शॉपकडे पण बघायचं असतं. सो ह्या सगळ्या गॅम्ब्लिक्समध्ये नाही जमत प्रत्येक वेळेस रोज साफ करायला. कधी कधी खूप घाईमध्ये येते, कस्टमर्स ऑलरेडी आलेले असतात, मग फटाफट ते करायचं, बाकीची कामं पेंडिंग असली तर ती करायची. ह्या सगळ्यामध्ये माझं कामं खूपच गडबड होऊन जाते आणि त्यात माझ्या शॉपमध्ये माझ्या मुलीही माझ्यासोबत असतात आणि खूप पसारा करून ठेवतात. तुम्हाला कळेलच, आवडता आवडता त्यांच्या भरपूर वस्तू मिळणार आहेत मला, ज्या घरी असायला पाहिजे होत्या त्या शॉपवर आहेत. सो लेट्स बघूया कसं आवडते आणि तुम्हीही बघा मी कसं साफसफाई करते शॉपची. आणि माझा ब्लॉग, माझा हा छोटासा व्हिडिओ कसा आवडला तेही नक्कीच सांगा. चलो तर मग आवरायला सुरुवात करते.
फायनली सगळं आवरलं आहे. आता जरा आराम करते घरी जाऊन. थकली आहे. अवतार खूप खराब झालेला आहे, पण दुकानदार छान लावलं माझं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा. आणि लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.